इकडे येताना सकाळी लवकरच या. हे बघा आता किती गर्दी झाली आहे बुकिंगसाठी. सो याचा फायदा मला झाला की हॉटेल अगदी जवळच घेतल्यामुळे पडलो असतो ना. हॉटेल खूप जवळ घेतल्यामुळे याचा फायदा झाला. अगदी सगळं जवळ अगदी पटापट झालेलं आहे. आणि बघा आता किती पूर्ण क्राऊड झालाय रिसेप्शनला. हे बघा इकडे आता सोनल आतमध्ये चौकशी करायला गेली आहे की आपल्याला आतमध्ये जीप सफारीने जायचंय की पुढे जायचं ते बघूया आता कसं काय ते. सो आपण आता जीप सफारीचं बुकिंग केलेलं आहे. बघा इकडे ही जीप आहेत, भाऊ आहेत, त्यांच्या थ्रू आपण आता जीप सफारी करतोय. आणि बघा इकडे आपली जीप आहे. सोनल आता फ्रेश व्हायला गेली आहे पुढे. आणि बघा ही आपली जीप असणार आहे. बघूया एक वेगळा एक्सपिरियन्स. 9992 ही जीप आपली असणार आहे. ह्या जीपने आपल्याला आतमध्ये जंगल सफारीसाठी जायचं आहे. आता आपण निघालोय जीप सफारीसाठी. तर आपलं नाम रॉनी भाई. अभी हम लोगों को पूरा घुमाने वाले हैं. आपल्याला ते पूर्ण फिरवणार आहेत. तर काय काय जे आहे तिकडे बघायला किंवा काय काय असेल ते आपल्याला ते सांगतात. वहाँ पे क्या क्या घुमाएंगे आप? वहाँ पे क्या क्या घुमाएंगे, किधर किधर? अभी 20 किलोमीटर विलेज आफ्टर जंगल बॉर्डर स्टार्टिंग 6 किलोमीटर ऑफ रोड है एक जगह. ओके, तो देखेंगे अभी इधर किधर किधर रॉनी भाई घुमाएंगे, उनके साथ अभी हम घूमना है. ओके, तर कदाचित ते म्हणतात की आता पावसाळा दिवस आहेत, साईड होईल की नाही आयडिया नाही, म्हणजे ॲनिमल, पण ते खूप प्रयत्न करणार आहेत. सो बघूया आपण. आता आपण निघालो तर आहोत. 3 तासाची ऑलमोस्ट ही सफारी असणार आहे. तर बघूया काय वेगळ्या पद्धतीचा हा अनुभव आहे. ओके, तो चलो लेट्स सी. आता आपण पेरियार ही आपण पेरियारची ती नदी बघितली. आता आपण त्या पात्रामध्ये आता आपण उभं होतो. आणि तिथूनच थोडं पुढे आल्यावरती आता आपण मेन जे फॉरेस्ट सफारी आहे, म्हणजे जंगलमध्ये सफारी आपण येऊन तिथं आपण एंटर केलेलं आहे. आणि आता आपण जंगलामध्ये चाललोय. ऑलमोस्ट 8-8.5 किलोमीटरचं कम्प्लीटली ऑफ रोडिंग आहे. हे बघा आपल्याला दिसतंय समोर. आता हे बघा, हे असं वरती चढत जायचंय आपल्याला वरती. आणि बाजूला बघता कोण आहे, चहाचे मळे आपल्याला दिसत आहेत. आणि पाठीमागे इकडे बघा रिक्षा. This is the Periyar River, Kerala longest river. This is the end of Cochin. ओके, कोचिन पॉइंट हो जाती है. पेरियार Arabian Sea. हे अरेबियन सीला जाऊन मिळते नंतर. ओके, याच्यात हे बसलं प्राणी आहेत बघ. डक पण आहे ना पुढे, प्राणी पण आहेत बघ. हे बघ, हे बघ आहे पूर्ण लेमन ग्रास आहे. म्हणजे आपण जे म्हणतो गवती चहा, तो इकडे सगळं दिसतंय. आणि बाजूचा सीन बघा, काय अफलातून यार सिनिक आहे सगळं. आणि आता बाईक संपूर्ण ऑफ रोडिंग, एक वेगळंच थ्रिल आहे सगळं हे. त्यांनी आता आपल्याला तोडून नतामा दिलाय. स्मेल घ्यायला तर आपला गवती चहाच आहे, पण ह्याचा जो स्मेल आपण बघाल ना तर अफलातून आहे. अफलातून म्हणजे खूप सुंदर असं याचा येत आहे. म्हणजे अगदी हा क्लास. संपूर्ण गवती चहा आहे. संपूर्ण गवती चहाच्या मधूनच हा ऑफ रस्ता आहे. हे बघा इकडे पण बघू शकता आपण. हे सगळं हे गवती चहाचंच पूर्ण हे जंगल आहे. म्हणजे त्यांनी उगवलेलं आहे तिकडे. खतरनाक ऑफ रोडिंग, खतरनाक. ह्या साईडला पण वरती तेच आहे गवती चहा. एवढं मोठं सगळं गवती चहाचं सगळं दिसतं बघा आपल्याला. Okay.
ही गाडी समोरून आली तर त्यांना मागे घ्यावी लागली आहे गाडी. असे रस्ते आहेत सगळे एकदम कट टू कट. खूप कोऑपरेटिव्ह आहेत सफारीवाले. बघा गाडी समोर आली, त्यांनी ती गाडी मागे घेतली आहे. दुसरी सफारी चालू आहे, चालते मागे. आणि बघा शाबाश, काही लोक रस्त्याच्या इकडे कामं करत आहेत. या रस्त्यांची मरम्मत आहे बघा, हे असं करतायत जेणेकरून गाड्या फसायला नको. ओ सॉलिड. आता इकडे बहुतेक पॉईंट दिसत आहे, बरंच क्राऊड तिकडे दिसत आहे. तिकडे जाऊया. आता आपण इकडे सफारीच्या एका पॉईंटला आलो आहे, जंगल सफारीमध्ये. आणि इकडे बघ काय सीनिक आहे यार, अफलातून एकदम. एक अजून डेस्टिनेशन ह्या जंगल सफारीमधलं. आणि आज संपूर्ण बाजूचा परिसर बघतोय आपण. त्यांनी बघा असं काही पॉईंट्स बनवलेले आहेत जिकडे आपण वरून फोटोज काढू शकतो. पण बाजूचा परिसर बघा यार, क्लासच अगदी अफलातून. खूपच सुंदर यार, खूप सुंदर. जेव्हा एवढ्या रायडिंगमधून आपण येतो ना आणि असा सीन आपल्या समोर दिसतो, क्लास क्लास. आणि आमचं नशीब चांगलं आहे, मध्येच पाऊस येतोय आणि मध्येच पाऊस थांबतोय. आणि जिकडे जिकडे स्पॉटला आलोय बघा, थोड्या वेळापूर्वी पाऊस होता आणि आता अजिबात इकडे पाऊस नाही आहे. आणि इकडे बघा आमच्याकडे फोटो सेशन चालू आहे. आपण दुसऱ्या पॉईंटला आलो आहे आणि मागे व्ह्यू बघा. हा 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 अफलातून सगळं धुकं आणि धुकंच. आणि इकडे बघा यांची एन्जॉयमेंट झाली दोघींची. आणि पाचही धुकं बघा, तर पूर्ण धुक्यामध्ये आम्ही आहोत. म्हणजे ऑलमोस्ट धुकं मागून येत आहे. अगदी थोडासा पाऊस पडून गेला आहे, पुन्हा पाऊस असा येईल असं वाटतंय. पण खूप सुंदर अगदी सीनिक सगळं आहे बघा. केरळाची जी ब्युटी आहे ना ती आपल्याला ती सुंदर इकडे जाणवतो. थोडा पाऊस पडला आणि पावसानंतर पुन्हा आता हे धुकंच धुकं हे बघा.
इकडे बघा, इकडे बघा आईस्क्रीम बुक्कड आलेली आहेत. आईस्क्रीम बुक्कड. येस, तो कुठे आहे? तिकडे असेल बघ समोर, आवाज नाही ना. आईस्क्रीम खायला आता आपण सफारी राईड करून पुन्हा तिथेच आलेलो आहोत जिथे सकाळी आपण आपली गाडी पार्क केली. ते मागे कथकली सेंटर आहे, पण इथे 2 ते 3 ठिकाणी कथकली आहे. आपलं जे आबाद हॉटेल आहे त्या हॉटेलच्या तिथेच अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती जे आहे ते आम्ही करायचा विचार करतो आहे. तर खूप सुंदर होता हा एक्सपिरियन्स. ॲक्च्युली आम्हाला कुठेही प्राण्याचं साईड सीन नाही झालं, म्हणजे प्राणी कुठेच साईड नाही झाले. कारण एकतर पाऊस होता, आधीमध्ये पाऊस येत होता आणि सोबत धुकं खूप होतं, त्याच्यामुळे पण एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. चांगले आम्हाला फुटेज तिथे मिळाले, खूप सिनिक आहे सगळं करत. काही ड्रोन शूटही आपण घेतलेले आहेत, ते निश्चित आपण बघा. तर सगळं करून आता आम्ही जातो आहे पुन्हा. असं प्लॅन करतो आहे की आता आपण जातो आहे आपल्या रूमवरती, थोडं रेस्ट करून मग आपण कथकली आणि दुसरा शो जो असणार आहे कलेरीपट्टू, त्या दोघांसाठी आपण तिकडे जाणार आहोत. आता हॉटेलला पुन्हा आलो आहे आणि जे स्वतः एक अर्धा रिलॅक्स होऊन आम्हाला पुन्हा आता जे बुकिंग आपण केलेलं आहे संध्याकाळी आपल्याला कथकली आणि कलेरीपट्टू हे 2 जे आपल्याला शोज आहेत ते बघायचे. 6 ते 7 कथकली आहे आणि लगेच 7 ते 8 कलेरीपट्टू हे जे 2 शो बघायचे आहेत आपल्याला. पण मित्रांनो, त्याच्या अगोदर मला आपल्याला हे सांगायचं की ज्या प्रॉपर्टीमध्ये आपण राहतोय, म्हणजे ज्या हॉटेलमध्ये आपण राहतोय ना, ते खूप सुंदर हॉटेल आहे.
ह्यासाठी रिकमेंड करतोय कारण काल आम्ही जेव्हा आलो ना तिथपासून त्यांच्याकडून जे फॅसिलिटी दिली जाते त्यांची हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे, त्याच्यामुळे नो डाऊट. आणि इथला रूम पण खूप क्लीन आहे. तुम्ही तुम्ही इथं या आणि बघा स्वतःच. ओके गुड. दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे आहे ना इथे आपण जे पॅकेज घेतलं त्यामध्ये ब्रेकफास्ट आपला जो इन्क्लूड आहे, तर सकाळी आम्हाला 10 वाजले त्यांनी स्वतःहून फोन केला आणि सांगितलं की अगदी पुढच्या काही वेळात तो ब्रेकफास्ट बंद होणार आहे, तर तुम्ही प्लीज या, टेक युअर ब्रेकफास्ट. सो फॅसिलिटीज खरंच खूप सुंदर आहे. आणि दुसरी त्याच्याही पुढचं सांगायचं ना तर इथे 2 टाईपचे रूम्स आहेत, म्हणजे कॉटेज आहे आणि बाल्कनी व्ह्यू पण आहे. पण आपण घेताना हा जनरल रूम मधला बाल्कनी व्ह्यूज आपण घेतला. खूप सुंदर हॉटेल आहे. त्या हॉटेलचं डिस्क्रिप्शन मी लिंकमध्ये टाकेल. हे कुठलंही पेड प्रमोशन नाहीये, पण खरंच एखादी प्रॉपर्टी चांगली वाटली किंवा एखादी ठिकाण आम्हाला चांगलं वाटलं किंवा आपण जिकडे जातो तिकडे एखादी व्यक्ती व्यवस्थित आपला ड्रायव्हर असेल किंवा तिथलं हॉटेल असेल, फूड असेल, तर आपण सांगण्याचं काम करतो जेणेकरून योगेश देशमुख ब्लॉग जी फॅमिली आहे तर संपूर्ण फॅमिली जी केव्हा ना केव्हा जर तुम्ही केरळामध्ये याल, त्याच्यामध्ये तुम्ही थेकडीला आलात तर कुठे आपण राहावं यासाठी हा सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच्या पाठीमागे तुम्ही फुटेज बघतच असाल. तर खूप सुंदर क्लीन रूम आहे. इव्हन आम्ही काल राहायला आलो, सकाळी मला फोन केला आणि विथ परमिशन त्याने हे सगळं पुन्हा क्लीनअप पण करून घेतलेलं आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. याच्या बाहेर स्विमिंग पूल सुद्धा आहे आणि ऑल ओव्हर जर बघितलं ना तर खूप सुंदर. आतापर्यंत आमचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. तुम्ही एंटर केल्यानंतर त्याचा अँबियन्सच तुम्हाला खूप आवडेल. हा, आणि शांत. रूम पण खूप क्लीन आहे, चांगले आहेत आणि बाहेरचा नेचर खूप चांगला आहे. आणि समोर आहे ना मंकीज येतात आणि स्क्विरल्स येते. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाल्कनीचे जे विंडोज आहेत ते जेव्हा तुम्ही नसेल यूज करत असाल तेव्हा तुम्ही त्याला क्लोज करून ठेवा, नाहीतर ते आणि monkey मंकी आतमध्ये येण्याचे येते. चान्सेस खूप आहेत. आणि इकडे स्पा म्हणजे आयुर्वेदिक मसाज, जो केरलाचा फेमस आयुर्वेदिक मसाज आहे, तो पण या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की माझा हेड मसाज पण होऊ शकतो. हो हो, याचे हेड मसाज दिला हवाय. त्याला रिझन काय जसं ह्यासाठी आहे का तिथे जे मसाज सेंटर आहे ना, म्हणजे ह्याच जे आपण राहतोय आपलं हॉटेल आबाद, तर ह्या आबाद हॉटेलमध्ये राहतोय आपण. आबाद नेचर व्ह्यू म्हणून हॉटेलचं नाव आहे. तर त्यांच्याकडे आयुर्वेदिक स्पा सुद्धा आहे. तर आम्ही जस्ट एक विचार केला की यार आलोच इकडे तर आपण, आणि केरळामधलं ते फेमस आहे, तर आम्हाला खास सांगायचं की आमचे अनिकेत भागवत गुरुजी आहे, त्यांनी मला काल व्हॉट्सअप मेसेज केला आणि व्हॉट्सअप मेसेजवर त्यांनी सांगितलं की तुम्ही केरळात गेला तर ते आवर्जून ते करा. आणि मग इन्क्वायरी केल्यानंतर आम्हाला कळालं की आपण ज्या हॉटेलमध्ये राहतो त्याच हॉटेलमध्ये स्पेशल स्पा सेंटर आहे. सो आम्ही डिसाईड केलं ते. आणि त्याच्यानंतर असं झालं की प्रिशालाही करायचं होतं, पण लहान मुलांना ते करू देत नाही, म्हणजे त्याला अलाव नाहीये. सो त्यांनी असं सांगितलं इथं आपण हेड मसाज करू. आणि दुसरी चांगली गोष्ट काय इथलं माहितीये, जेवण खूप चांगलं आहे आणि माझ्यासाठी सकाळी चॉकोज पण भेटतात म्हणून मी ते पण खाल्ले आज. दुसरी गोष्ट काय आहे, या प्रॉपर्टी पासून तुम्हाला अगदी खूप जवळ जसं एलिफंट कॅम्प आहे, पेरियार लेकचं आहे, मल्टिपल तुम्हाला आणि जे जीप आहे सफारी पण आहे. जे काही तुम्हाला आज आम्ही गेलेलो, आम्हाला एक पण अॅनिमल नाही दिसला हो. पावसाळ्यामुळे. एकंदरीत लोकेशन वाईज बघायला गेलं ना तर सेंटरला आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जे इथे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या अगदी सगळ्या जवळच्या जवळ ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे आता कलेरीपट्टीसाठी आम्ही जो जातोय कथकलीसाठी, तर अगदी वॉकिंग 2 मिनिटं डिस्टन्स वरतीच ते आहे. म्हणजे तुम्हाला गाडी न्यायची गरज नाहीये. जिथे एलिफंट सेंटर आहे एलिफंट सेंटर आहे ना तिथं पण आहे. ते जवळच आहे अगदी. ओके चलो, आता आम्ही थोडंसं फ्रेश होतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत Bye, बाय, bye. सी यू. See you.